विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करत राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना सुरू केली असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना तिचा लाभ दिला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 31 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून ही यादी मिळाल्यानंतर त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे। पहिल्या टप्प्यातील 17 लाख पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावागावात प्रसिद्ध करण्यात येत असून थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजनाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। येत्या डिसेंबर किंवा मार्च पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना दिवसाचे 12 तास वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे, असे सुद्धा त्यांनी नमूद केले। आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही घोषणा केली होती की आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। आणि त्यानंतर सरकार आलं, मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या। सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा आशीर्वाद शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आम्हाला दिला। सगळीकडे आम्हाला निवडून दिलं। खरं म्हणजे पुढे कुठलंही इलेक्शन नव्हतं। साधारणपणे राजकीय नेते इलेक्शन आलं की कर्जमाफीचं बोलतात आणि इलेक्शन आलं कीच कर्जमाफी करतात, पण सगळी इलेक्शन झाली, पुढची 5 वर्ष कुठलंही इलेक्शन नसताना आमच्या सरकारने सांगितलं शेतकऱ्याला दिलेला शब्द हा आम्ही मोडणार नाही आणि आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत आणि मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे कर्जमाफीची भव्य सुरुवात करायची आमच्या मनामध्ये होतं, पण ज्यावेळी हा मेळावा या ठिकाणी ठरला त्यावेळी मनात आमच्या सगळ्यांच्याच हे आलं की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल। आणि मग आमच्या सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। शेती व मातीशी निगडीत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।